ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर. आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रभर नगरपालिकेची निवडणुकी या ठिकाणी चालत असताना मी प्रामुख्याने या ठिकाणी वसई विरारमध्ये आहे आणि वसई विरारची महानगरपालिका ही आता बघण्यासारखी झालेली आहे। कारण जर तुम्ही प्रामुख्याने बघत राहिलात तर प्रत्येक जण या पक्षातून आवक-जावक करत असताना या ठिकाणची ही निवडणूक हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाहणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की प्रभाग 10 मध्ये जे तगडे उमेदवार ज्यांना मानलं जात आहे, ज्यांचा दबदबा या प्रभागामध्ये आहे, ते म्हणजे बहुजन विकास आघाडीचे रियाताई जाधव। आणि खऱ्या अर्थानं जाणून घेऊया की रियाताई जाधव या नगरसेविका या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, नगरसेविकेसाठी लढणार आहेत, तर त्यांचं ध्येय धोरण काय आहे। ताई, प्रथमतः तुमचं या निवडणुकीमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि कशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटलं की नगरसेवक हे का व्हावं? माझ्या बाबांनी इतक्या वर्ष इथे काम केलेलं आहे, समाजसेवा केलेली आहे, त्यांना मी लहानपणापासून बघते। तर त्यात माझी डिग्री डॉक्टरची असल्यामुळे मी समाजसेवामध्ये ऑलरेडी आहेच, पण त्यांच्या धोरणांवरती मी पाऊल ठेवते आहे तेच। पण त्याच पद्धतीनं या जर विभागामध्ये तुम्ही बघितलात तर कोणकोणती कामं असं तुम्हाला काय वाटतं की या विभागामध्ये काय काय करावं असं? प्रॉब्लेम्स तर अजून खूप आहेत, पाणी वगैरेचे पण प्रॉब्लेम आहेत। बहुजन विकास आघाडी ऑलरेडी एवढे वर्ष काम करते, तरी 5 वर्ष झाले काही नगरसेवक नसल्यामुळे काही इमारतींना पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचे असू शकतात, तर ते आपल्याद्वारे पूर्ण होतील। बरोबर। एक युवा महिला म्हणून या विभागामध्ये एक तुम्ही प्रेरणादायी ठरणार आहेत। त्या महिलांना, युवा महिला किंवा महिला संघटनेला तुम्ही काय सांगाल, काय प्रेरणा द्याल? महिला कधीही म्हणजे पाठी राहिलेली नाही। आता कुठलेही पद बघा तुम्ही, जिथे बायकांना म्हणजे त्यांची विचारशक्ती तर माणसांपेक्षा मी तर बोलेन की जास्त हे असते, कारण पूर्ण कुटुंबाला त्यांनी वर केलेलं असते, तर सांभाळ करतात, तर ते सगळ्या साईडने विचार करणारे असतात। त्याच पद्धतीनं जर प्रभाग 10 मध्ये बघितलात तर सर्वात तगडे सुद्धा उमेदवार या ठिकाणी तुम्हाला टप देण्यासाठी तर आहेत, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा विजय कितपत असेल? 100% होणार। बाबांनी केलेले इतके मेहनत आणि प्लस माझे सोबत असणारे इतके कार्यकर्ता, त्यांची इतक्या वर्षाची मेहनत, तर आपण विजयी होऊ नक्कीच। या ठिकाणी जर बघितलं गेलं की या उमेदवार म्हणजे नगरसेवकासाठी एक नवीन उमेदवार जरी असला तर प्रेरणा आणि धोरणा या दोघांचं संघटन करून या ठिकाणी प्रभाग 10 मध्ये एक टप देणारा उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या माध्यमातून ही डॉक्टरी डिग्री घेत असताना या ठिकाणी डॉक्टरच्या माध्यमातून असू दे किंवा वडिलांची जनसेवा, ह्या जनसेवेला प्रेरित घेऊन आता त्यांच्या माध्यमातून जाणून घेतलं की जनसेवेला प्रेरित होऊन या ठिकाणी नगरसेवक व्हावं आणि लोकांची सेवा करावी, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।